जो जो नौजवान आई जो गांजे में ड्रग्स में या स्नेक बेट करती वो कोरियस करती 10 mg वो टाइटना इंदिशना लेती कई हाथा पावा सड़कों सब मैं देखूं और सबूत भी मैं दे सकता हूँ। पर हिंदू मुसलमान कोई मजहब नहीं देखा जाता, दोनों को साथ में लेकर जो है यहाँ पर एक रिहाब सेंटर ओपन किया। ಫುಟ್ಪಾತ್ ಅಲ್ಲಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಮೋರಿಗಳಲ್ಲಿ ಮಶಾಣಗಳಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದಾಗ ನನಗೆ ಹಿಂದೂಗಳು ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಿದ್ದಾರೆ, ಮುಸ್ಲಿಂ ಅವರು ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಅವರು ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಬಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲಾ ಮತಸ್ಥರು ನನಗೆ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಿದ್ದಾರೆ। मैं माजिद, आप देख रहे हैं आपकी आवाज। आज हम मालूर सिटी के कर्नाटका डी एडिक्शन सेंटर ट्रस्ट में हम यहाँ पर मौजूद हैं। यहाँ पर एक नया रिहाब सेंटर जो है ओपन हुआ है। इसमें जो है कई सारे लोग जो हैं रिहाब सेंटर में पूछते रहते हैं कि यहाँ पर मुसलमान के लिए जगह है, यहाँ पर हिंदू के लिए जगह है, लेकिन इस सेंटर में जो है दोनों के लिए जगह है। एक साइड हमारे जो है एक भाई बैठे हैं यूसुफ भाई, और एक जो है हमारे वेणुगोपाल रेड्डी सर भी बैठे हैं। दोनों को मिलाकर जो है यहाँ पर हिंदू मुसलमान कोई मजहब नहीं देखा जाता, दोनों को साथ में लेकर जो है यहाँ पर एक रिहाब सेंटर ओपन किए। तो चलिए उसी के बारे में हम जानते हैं, क्योंकि कई सारे लोग जो है रिहाब सेंटर ढूंढते ढूंढते थक जाते हैं। कई सारे लोगों को जो है रिहाब सेंटर का पता भी नहीं मालूम होता। नशे में जिस तरीके से उनके बच्चे जूझ रहे होते हैं, परेशानी उठाते रहते हैं, उसको लेकर जो है कई सारे लोग जो है फोन भी करते रहते हैं, कई सारे लोग जो है दर बदर भटकते रहते हैं, और कई सारे लोग जो है गलत जगह जाकर फंस जाते हैं। तो उसी को लेकर जो है हम यहाँ मालूर आए थे। तो जानते हैं हमारे यूसुफ भाई जी। बताइए यूसुफ भाई जी, जो डी एडिक्शन सेंटर जो आपने यहाँ पर खोला है, ये लोगों की मदद करने के लिए है या पैसा बनाने के लिए है? अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फर्स्ट ऑफ ऑल यह बात है कि जो आपने क्वेश्चंस किए हैं, जो पैसा मेहनत करने के लिए खोले या पैसा बनाने के लिए खोले गए, हमारी नीयत क्या है वो अल्लाह बेहतर जानता है। हमारा मकसद ये है कि पैसा नहीं बनाना, हमारा मकसद ये है कि आने वाली नस्ल जो भी है उन्होंने एडिट नहीं होना। जो जितने पैदा होगी, जितने एडिट होगी सो होगी। जो आने वाली नस्ल है उन्होंने क्या भी नशा नहीं करना, उनके नशों का नाम और निशान तक उनको मालूम नहीं होना करके हमें ये मेहनत कर ले जारी सो। जैसे कि हमारे भाई बैठी वेणुगोपाल सर बैठी, उन्होंने भी हंदे हमें भी हंदे। जो मजहब क्या पे मतलब नहीं रखता है, हमारा मतलब क्या है, दोनों हिंदू हंदे, मुसलमान हंदे, सिख हंदे, ईसाई हंदे, सब मिलकर सब एक का समझ को हमें काम कर ले जाना को हमें ये चाह रही। तो हमारा पैसा बनाने का मकसद नहीं है मस्जिद में। तुम्हारा एक्सपीरियंस क्या है? आप डी एडिक्शन सेंटर खोलना का तो कई सारा एक्सपीरियंस होना चाहिए, क्योंकि तो कैसे कैसे किस लोगों को हैंडल करने का रहता है। वो हैंडल करने के वास्ते तुम्हारे पास क्या एक्सपीरियंस है? अल्लाह का फजल है, अल्लाह का लाख लाख शुक्र गुजार हूँ। क्यों बोले तो मैं 10 साल का एक्सपीरियंस है। जैसा कि बेंगलुरु डीजे हली 45 में ताहा मदरसा जामिया ताहा मंसूर अल उलूम जैसा ट्रस्ट है, उधर पे मैं 10 साल सर्विस किया हुआ हूँ ऑलरेडी। आप चाहे तो आधे पब्लिक जैसे कि गोरी पाड़ला हो गया, नील संदर हो गया, मंगम पाड़ला हो गया, जो कई कई जगहों में से भी हमें जितने अजमियों को रिसीव करी, तमाम अवाम भी थोड़ा अपना जान पहचान जानती है। मतलब आपको पूरा एक्सपीरियंस है उनका अच्छे से। उनका कहते भी बुला ले गाने के टेम्पो, थोड़ा नाटक भी करती उन्होंने पकड़ने गए तो उनके घर वाले की इजाजत के बिना हमें बिल्कुल भी नहीं लेते। उनको जब दाखिला कराती, उनका आधार कार्ड का जराक्स लेती, 2 फोटो लेती, जो महीना जो उनके पास अखराजात रहती है वो उनके पास लेती है। कई सारे लोग जो है, कई सारी जगह हमने सुना है
ये खाली पैसा बनाते रहते हैं, इतने हजार दे दो, इतने हजार दे दो हर महीना, लेकिन बच्चे का सुधार भी नहीं होता। बच्चा जैसा रहता है वैसे ही रहता है, खाली पैसे की डिमांड करते रहते हैं। हमारा पैसे की डिमांड वैसा क्या भी नहीं है, क्यों बोले तो उनके ऊपर उतना खर्च आता है, 3 टाइम को उनको अच्छे से अच्छा खाना मिलता है, उनकी फैसिलिटी है वैसी। तो उनको क्या कभी ठंड बुखार आ गई के तो हमें जो भी है मेडिसिन बुला ले जाको दिलाती, जैसे कि ब्लड टेस्ट हो गया, जो पी को अंदर के रखा से भी उनको वीकनेस होती, तो हाईएस्ट बीमारियां क्या भी होती उनको, तो उसके वास्ते क्या उनको हमारे हाथ से नहीं हुआ तो हमें उनके घर वाले को बुला कर हैंडल करता। मतलब आपको जब संभालना नहीं होता तो नहीं उसके होता। बाद हाँ, लेकिन जब आता बंदा जब आता तो कई नहीं, जो नौजवान आई जो गांजे में, ड्रग्स में, या स्नेक बाइट करती, वो कोरियस करती, 10 mg वो टाइटना इंजेक्शन लेती, कई हाथा पावा सड़कों ये सब मैं देखूं, वो सबूत भी मैं दे सकता हूँ आपको क्योंकि मेरे पास वीडियो मौजूद है वो। तो आने इनका क्या भी नहीं होता, इन्हों कर रही चले जाती, आखिरत में अल्लाह के पास से पकड़ होते। अल्लाह भाई क्या बोलना चाहता हूँ पूरी अवाम से, जितने भी जैसे कि सिद्धरामैया साहब हो गए, DK शिव कुमार साहब हो गए, जैसे कि बीजो जमीर अहमद साहब हो गए, जितने भी जो मोहल्ले के आजमिया आती, अल्लाह जिससे कुव्वत और ताकत दिया है, तो कहाँ कहाँ मुसलमानों की आबादी है, कहाँ कहाँ हिंदू भाइया भी नशा करे, वो जगह में सभी ऐसा एक इदारा खोलना, ऐसा नहीं कि कहाँ की एक है, एक 19-20 है इसमें, उन्हें खोल, उन्हें क्या काम करता सो करने वाले को दरियाज में ऐसे भी मैं बोल सकता हूँ, करने वाले को करने देते नहीं, करने वाले को करने देते नहीं, जो करता उसे देखे तो भी ये रेस्पॉन्सिबिलिटी नहीं करते वो, समझ रही है। तो इससे हमारा मकसद क्या है, पूरे इनको लेको चलना, पूरे इदारे जैसा कि डिपार्टमेंट होगी, पुलिस डिपार्टमेंट होगी, माशाल्लाह से बहुत बेहतरीन काम कर रही, जैसा कि मैं देखी हूँ वर्माओं की तरफ ये नूर बंडे की तरफ हो जाने दो, और रेवा कॉलेज के पास से सभी जो नीग्रो बाहर कंट्री से आके MD बेच रही, कई करोड़ों का मिलियनों का ड्रग्स सभी हैंडल कर रही, पकड़ रही। तो डिपार्टमेंट को भी सलाम है मेरा। और एक बात क्या बोलना चाहता हूँ, तो ये जत्ता ये नशे का आदि क्राइम होता किस वजह से बोलो, नशे के आदि से। उन्हें नशा कर लेता, माँ कौन मालूम नहीं होता, भाई कौन मालूम नहीं होता, बाप कौन मालूम नहीं होता, बीबी कौन मालूम नहीं होता। इसके सभी देखो हमना अल्लाह, हमें भी यही हालत में थे, हमें भी एक जमाना नशा करे, अल्लाह का दिल में डर खौफ आ गया तो हमें तवक्कल कर डाले, इस्तगफार कर डाले, हमें ये काम में लग गए कि तो हमें कर कोई सो, हमें देख कोई सो, दिन देखा आने वाली नस्ल अंदर जो नौजवान भाई आई, इन्हों सभी नहीं करना ये काम, इसमें सभी बुराई ऐसी हालत में मौत आ गई तो अल्लाह को को क्या जवाब देती है। जब अल्लाह ताला हमने समझ दिया है तो हमारे आखिरत में पकड़ हो जाते कि हमें ये फिक्र ले तो कर ले को जा रही। इसमें मैं क्या बोलना चाहता हूँ, जितने भी मालदार अवाम है, पैसे वाले ही, उनके इलाके में, उनके मोहल्ले में इसका सभी एक आवाज उठाना, ये हमारा इतनी दूर तक की सोच है। जितना भी दारू गिरू जितना भी हो रहा है, ये पूरा बैन करना कर ले को है हमारा इरादा इतना है। सो नशों का नामो निशान दिखना नहीं कर। कई सारे लोग जो है यही बात कर कर इदारा शुरू करते हैं, बाद में जा जाकर जो है पैसा कमाने के रास्ते पे आ जाते हैं। नहीं, तो नहीं। इदारा, कई सारे इदारे ऐसे ही बंद हो चुके हैं। तो आप भी इसी तरीके से करेंगे कि आपकी नीयत है कि लोगों को अच्छा करना, जो नशे में उनको अच्छा करना है, या आपका जेब गरम करना है? हमारा वैसी नीयत नहीं है, अल्लाह बेहतर जानता है। जेब गर्म करने की तो बात सवाल ही पैदा नहीं होते। दुनिया में कब तक खा लेती वो, आखिरत में जवाब देना क्यों। तो हमारा ये लेको चलने का मकसद, इसमें हमने क्या भी गवर्नमेंट से हमें क्या भी नहीं ले रही, हमने गवर्नमेंट से सपोर्ट मिला तभी क्या, तभी एक बड़ी जगह दी तभी इससे आलीशान बना सकते। हमारा 3 रकम का चलाने का इरादा है। सो कैसा बोले तो माँ बाप को घर से दखल अंदाज कर डालती, शादी होने के बाद उनको पालने की हैसियत नहीं है। चंद ही मेरे भाइया, मैं बोलना नहीं चाहता, हमें देख को ये सभी गुजर को उन जामिया मस्जिद के पास, मैजिस्टिक रेलवे स्टेशन के पास ऐसे भी सोते आती, तो उनको भी कई अजमिया के 60 साल 70 साल सभी हो कोई, तो उनको अल्लाह का सूरा नहीं आता, कलमा नहीं आता। तो हमारी मेहनत ये जारी रहती है, अल्लाह हम जान में जान जब तक दिया, अल्लाह को रजाबंदी के काम करेंगे। और मोहल्ले वाले का और पुलिस वाले का। और सबसे पहले एक बात क्या बताना चाहता हूँ, तो जो बच्चे को ले लेगा को छोड़ती, पहले फर्स्ट ऑफ ऑल उनका साथ होना आना। कहीं बोले तो हमें देख कोई 10 साल से अब ले लेगा को बच्चा 17 नशे की हालत पे कर रहा है, को ले लेगा छोड़ डालती, वास्ता क्या करती, मेरा बच्चा याद आगा को रोल ले बोले को नहीं बेचते बोलेगा तो हमारे ऊपर इस लड़ाई करती। उनका बच्चा होना है तो अल्लाह के हाजिर नाजिर रखो या छोड़ना सो। ऐसा नहीं कि उनका टाइम बढ़िया बुला ले, फिर छोड़ ले, टाइम पर तो बुला ले चले गए, ऐसा नहीं होता। हमारे रूल्स आई मिनिमम 4 महीने 6 महीने 1 साल का कोर्स है, एडमिशन कर डाले तो जब मिलने का हमें भी बोलती उनको बच्चा रिकवर आने के टाइम पर भी तरह साथ क्या करती, जरा नाटक करती उन्होंने
नहीं मैं यहाँ नहीं अन्य होता, मैं मर्डर कर लेता हूँ, मैं फांसी ले लेता हूँ, मैं क्या की कर लेता हूँ, मैं किधर की कर लेता हूँ, वो डराती है हम ना। मैं जो भी कर रही अल्लाह की रजाबंदी के वास्ते कर रही, हमारे काम ये काम में मेरी मौत आ गई तभी इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुझे कबूल है। लेकिन सबसे पहले एक बात क्या बोल रहा हूँ, घर वाले का साथ होना। जब डाल है बच्चे को, जब तक उन्हें पहले माँ बाप को उठो बैठो को बोलता बच्चा, हमें इसे होता काम दे डालती कि माँ बाप क्या बोलती वो सुनना, उठ कर तो उठना, बैठ कर तो बैठना, ये तो बना के भेजने की जिम्मेदारी हमारी। और एक बात क्या है तो यहाँ से जाने के बाद जो बच्चा यहाँ से फारिग होकर जाता 4 महीने की 6 महीने की वक्त उसका निकाल को जाने के बाद, उसे बाहर निकलने के बाद घर वाले की भी ये जिम्मेदारी होती है कि टाइम टाइम से नमाज को भेजना, टाइम टेबल से घर को बुलाना, बुरे सोबत नहीं कर सका, सोसाइटी में क्या भी जरा री मारा कहीं नहीं सका तो वो एहतियात करना। और मस्जिद जो मोहल्ले की मस्जिद हत्ते वहां वाले हमको भी जरा मेरे बच्चे को तुम्हारे तरफ ले लो, महीने में 3 दिन जमात को भेजना, ऐसा सभी जोड़ा को छोड़े तो उन्हें वो तल्लुक से जरा हट जाता को, हमें ये तुमने गारंटी देती मस्जिद भी। ये जो आपने ट्रस्ट बनाई है, ये ट्रस्ट रजिस्टर्ड है या अनरजिस्टर्ड? रजिस्टर पूरा कायदे कानून के साथ लोग ऐसे जो बना को ही उन्होंने भी हमारे भी बोलती उसके बारे में, ये पूरा कायदे कानून से चल रहा है। उनको मेडिसिन भी आया, नशा छोड़ने की मेडिसिन भी देती इंशाल्लाह, ये ना मेडिसिन गुलो इतना मेडिसिन भी देती। उन्होंने ये नहीं कि हमारा आ रही ले लेगा कुछ हो रही 4 महीने 6 महीने रख रही, बुला ले को चल जा रही, हमें होगा हमारा काम होगा दूसरे को देखेंगे, वैसा नहीं है। उन्हें यहाँ से जाने के बाद भी हमारा इतनी कोशिश है, अल्लाह हमारे जान में जान दिया तो उनके घर वाले को उसे फोन करके पूछती है हमें कैसा है, रिकवर हुआ कि नहीं हुआ कि, फिर भी कहते भी सोबता में पड़ा कि नशे में पड़ा कि, ये सभी हमें पूछती। तो इनका घर वाले का हमें फोन आ करे तभी रेस्पॉन्स देना, उनकी रिस्पॉन्सिबिलिटी होती है, हमें इतना कर रही ना तो उनका भी हमारा साथ बनता। एक हाथ से तो थाली नहीं बचती, पूरा अवाम मिलकर इसके ऊपर आवाज उठे तो नशे का नाम और निशान मिटा सकती। आने वाली नस्ल नशा नहीं देती क्योंकि इंशाल्लाह मैं अल्लाह से ये वादा कर को हमें ये कर को निकल को ऐसा। और एक बात क्या है तो मैं तुमने जैसा कि पहले बोला, जो माँ बाप को घर से हकालाल थी उनको ले लेगा को खोलने का है, जो गैर गलत कामा करती मजिस्टिका में अंधे मार्केटा में अंधे, उनको भी एक लेडीज का मस्तूरात को निगरानी करते, मस्तूरात को छोड़ते सो उनका 3 टाइम खाना, उनका हरना सहना 1 साल से 2 साल रखती। अब कौन तो भी शादी हो गए, उसे बीबी इंतकाल हो गया, तो ऐसे कोई एक नई जिंदगी हमें इतना बहुत दूर तक का लेको सोच को चल रही मस्जिद भी इंशाल्लाह। ये काम में सबके साथ होना अपना, अब तुम्हें सब भी साथ दिए तो अच्छी ये गंदगी को पाक कर सकते सो। हमें हमारा सोचने का नहीं है, आज हमें जीतेंगे सब मरते की, हमारे बच्चे की हमारी देखभाल हमें नहीं करे, ऐसा नहीं कि दूसरे के बच्चे की हमें। अब क्या बोलती है दरजे ने, मेरा तुम्हारा बच्चा अपना ले गया मेरे बच्चे को खराब कराया करती, उनका बच्चा उनको प्यारी, इसमें कौन भी खराब नहीं है। शैतान के वहब में आको जरा हत्ती ना, खाली वो जगह हाली माँ मुफ्तिया की दोस्ती पकड़ को है तो इंशाल्लाह उन्होंने अच्छे होती को मैं गारंटी देता हूँ मस्जिद भी। इसमें सबका साथ होना, तुम्हें सभी साथ दिए तो अच्छे। आने वाले दिनों में हमें मदर अभी छोटा है, अब समझो 100 से 150 जने को रख सकते हैं हमें पूरे हाल में 70 को 5 मुसलमानों को 70 को 5 हिंदू भाइयों को रख सकते हैं, दोनों को उनका उनके जो ईमान उनका जो धर्म का है हमें उसमें क्या भी छेड़छाड़ी नहीं करते, हमारे धर्म के उसमें वो भाइया क्या भी छेड़छाड़ नहीं करते। बीच में हमें पार्टीशन उठा डाली, उनका क्या है उनका ये कराती, एक्सरसाइज कराती, दिन नाश्ता देती, तहज्जुद की नमाज, 5 वक्त की नमाज, कलमे सीखना, सूरह सीखना, जब आता बंदा उसे एक पर्चा दे डालती हमें, उसमें 10 कलमे तालीम के साथ साथ पूरा दीनी तालीम, नमाज का प्रैक्टिकल। खुद के अम्मा बाबा इंतकाल हो गए तो बच्चा खड़ को जनाजे की नमाज पढ़ाना है तक हमें बना को भेजती, जुमेरात पीर के नफिल रोजे भी रखाती हमें। कई मावा के हमें आसमान देख कोई क्यों तो मुझे याद करे तो मुझे भी रोना आता, क्यों तो उन झूठे बासना धोको, कपड़े धोको, वैसे पैसे ले लगा बनती, वैसे पैसे वैसे अम्मा के पैसे हमें सही उनको आता सो खर्चा ले रही, सो हमें कई अजमें बोल लेती ना, कमा को बिल्डिंग बना ले रही, बैंक में सेव कर ले रही, वो हक ना हक जो कर को ये सभी जिसमें गुजर जिसके ऊपर गुजर को होते हैं, जिसके ऊपर बीत को होते हैं उसे मालूम होता सो। तो क्या है हमारा पैसा बनाने का मकसद नहीं है, उनके आंसू हम ना देखने नहीं होता, तो उसके वास्ते हमें मेहनत जारी कर रही सो। पूरे अवाम से हमें मदद मांग रही, हम ना चंदा भी मांग रही नहीं, तुम्हें कुछ दालों को भी बोल रही नहीं, तुम्हारी खुशी से कुछ करना है कर सकते हैं, अल्हम्दुलिल्लाह ओपन बोलने वाला कुछ करना है कर सकते हैं, नहीं को तो जो दाखिले का मुनासिब फीस रख पाई वो भरको से दाल को छोड़ सकती। बाहर जाने के बाद भी जितना भी अवाम है, अब ऐसा मईच खोलना मईच में इसमें तू मई है क्या, उन्हें बड़ा मई बड़ा उन्हें बड़ा, ये सभी तरह है समझ रहे हैं। ये सभी हटा डालना, आदमी नेगेटिव डालना, पॉजिटिव के तरफ गया तो कैसी सोच रखती अल्लाह ताला वैसे फैसले करती, सोच के ऊपर फैसले। इसमें तू मई कर लेते तो नहीं चलता ये समझ रहे हैं। इसमें पूरा डिपार्टमेंट का भी साथ होना, अल्हम्दुलिल्लाह डिपार्टमेंट भी साथ देकर पूरा स्टेशन से पूरा लाइसेंस सब भी लेकर चला रही, ऐसा नहीं कि चोरी छुपे चला रही को। हमारे भी कुछ अथॉरिटी है इसमें, वो रूल्स आई वो रूल्स फॉलो करे को है तो एक्सेप्ट करे तो चमे लेते, ऐसा नहीं कि रोड पकड़ लेगा भैया, आप चले चले फोन भी करते हैं भैया इन्हें फलाना नशा कर रहा, आपको बुला लेगा को चले जाओ,
पकड़ने को चल जाएगा तो हमें क्या भी हमना गवर्नमेंट से क्या भी आता नहीं, समझ रही। हमें भी छोटे मोटे अजमियान से हमारे हैसियत में कहता है हमें उतना मेहनत कर ले करी, जहां पर रहते हैं वहां पर भी जाकर लेकर। हाँ इंशाल्लाह उन्हें फोन आ करेगा तो पहले आना, पहले हमने पूरा डिटेल लेना, छोकरी की डिटेल देना, उन्हें क्या नशा करता, उन्हें कई के वास्ते कर रही, पूरा हमें इंक्वायरी लेती। उसको लेकर आने से पहले यहाँ पर एक बार माँ बाप को आना पड़ेगा। माँ बाप को आए तो भी जिम्मेदार परवाह आना नहीं, पड़ेगा। फोन में बात करे तो भी परवाह नहीं, फोन में बात बाद करे में आप हाँ, हमें बुला ले कर्नाटक ही है, कर्नाटक के बाहर नहीं, महाराष्ट्र अंदे, बम्बई अंदे, पुणे अंदे, लखनऊ अंदे, शहर के कोने में तो भी अंदे इंशाल्लाह हमें आती। जैसा कि अब हो गया शहर के बाहर हमें पकड़ने का रही तो पहले हैंड बीट को हमें उनके माँ बाप से एक वीडियो ले लेते हैं, क्या को ऐसा मेरा बच्चा नशा करता था, ऐसे फलाने हमें ट्रस्ट में जमा कर रही, उसमें क्या थे भी अब क्यों को तो हमें बहुत से जेल को हैदराबाद रिसेंटली एक दाखिले को ले काले को थे, तो उसमें क्या होगा तो बच्चा बमड़िया उन्हें सॉफ्टवेयर इंजीनियर उन्हें हैकर उन्हें सॉफ्टवेयर इंजीनियर बमड़िया मारना शुरू कर डाला, पब्लिक पूरी जमा होगी तो क्या होता किडनैप कर ले जाएंगे, बमड़िया मारना शुरू कर डालती। उसके हफ्ते पहले उनकी अम्मा का एक वीडियो स्टेटमेंट बना को हमने भेजेगा तो उसके बाद हमें वहां आती, हमारा दाखिले की बुक भी होना था घर के ले लेती, उसके आधार कार्ड का जेरॉक्स क्या है ले लेती, 2 फोटो ले लेती, उनके गाँव वाले सही ले लेकर सब लेकर जाती। ये रुकावट आती। इसमें शहर के कोसे कोने में भी हमें अंधे, हमारे भाई अंधे, इन सभी पिकअप को आएगा तो तुम्हें पूरे मिल को साथ देना। ये हमारे मोहल्ले से हमारे ये नहीं कि मेरा बच्चा नशा कर रहा क्या उनका कर रहा को ऐसा नहीं सोचना, उनका बच्चा भी हमारा बच्चा। सभा के दिन अल्लाह ना करे किस्मत की घड़ी कौन सी मुसीबत कैसा आते मालूम नहीं, कब बच्चे को शैतान गुमराह करता मालूम नहीं, भटकता तो क्या करती है, दूसरे के बच्चे की भी फिक्र करना हमारा जिम्मेदारी होती है। वो सोसाइटी अपना घर पाक साफ रख ले तो नहीं, दूसरे का भी हालचाल पूछना, किसमें घर में पाना पकड़ा उसके घर में क्या बीतते उनको मालूम होता। कई नशे वाले ऐसे ही शतलान तक घर के ले या को बेचाती है, साइकिल आंदे, मोटर आंदे, नशे का वो आदत सोबत वैसी होती है गलीस। वो अल्लाह हर एक मुसलमान भाई को अंदे, हिंदू भाई को अंदे ये नशे की लत से दूर करना को हमारा मकसद ले लूं मैं। अभी आपने जो भी कहा मैं समझता हूं कि उस बात पर आप चलेंगे, इंशाल्लाह जरूर से चलेंगे। और कई सारे जगह हमने सुना है फीस के नाम पर जो है 15,000, 20,000, 25,000, 30,000, 40,000 तक ले रहे हैं महीने को। नहीं, आपकी फीस कैसी रहेगी? मेरी फीस मैक्सिमम 8,000 है। वो पकड़ने को जो आने का था, वो टोल का था, वो पेट्रोल का था, उनको पकड़ने के वास्ते चिप हुएंगे आईडी कार्ड के बैच के तौर में चार्ज रेडी कर कोई उन्होंने आती उन्होंने बुला ले कहती वो उनका जमैस हो। लेकिन यहाँ तो उन्होंने बुला लेगा तो क्या भी फीस नहीं लगती, हम ना पकड़ ले गाने की नहीं, हमें आपको बुला लगाना तो उसकी फीस के चार्जेस लगते हैं। यहाँ मिनिमम जगह कहीं कितनी डिस्टेंस में रहते वो हिसाब से लेती, लेकिन मिनिमम है कि 8,000 रुपए फीस। यहाँ का 8,000, 3 टाइम अच्छे से अच्छा घर का खाना मिलता। बोलना एक बाद में यहाँ आने के बाद में नहीं ऐसा नहीं होना तो हम नहीं होना तो आप बीच में भी आपको इंशाल्लाह इंक्वायरी कर सकती, वैसा क्या भी तो महीने को 8,000 रुपए देने से आप यहाँ पर उनको 3 टाइम अच्छे से अच्छा खाना, ठंड बखार है तो छोटे मोटे मेडिसिन इंजेक्शन देने का वो सभी करा लेती। बड़ी बीमारी है तो तुम ना फोन करती, तुम्हें बुला ले जाके इलाज कर ले को। फिर ऐसा नहीं कि उन्हें महीने में आया 15 दिन दर्जने आने वाले नाटक भी करती, समझ रही है। मुझे ये होगा वो जो हो फिक्सी का हमें तो क्या है घर वाले को फोन करके पूछती सही इसकी बीमारी है क्या को, उनके घर वाले हाँ ये बीमारी है इसका मोहताज है तो हाँ वो बुला ले को इलाज कर ले पाओ। और एक बात मेन बात क्या बोलना चाहूंगा तो मैं यहाँ से फारिग हो जो भी बंदा जाता उसके जब जो हत्ता ना जो दूसरे साथी को बोला हमें पूरी निगरानी करते हैं, कैमरे में 24 आवर देखते हैं, रात में 4 जने 5 जने निगरानी करते हैं, दिन में 4 जने 5 जने निगरानी करते हैं। जाने के टेम्पो घर को नंबर आने को भेजते हैं यहाँ से, जो बंदा आपको होता मेरे घर में जाको बोलो भी ऐसा टार्चर कर रही करना, वैसा टार्चर कर रही करना, बुला ले को ना मैं इंडिया को अच्छी जिंदगी कर दूंगा को बोलती है सभी। तो उससे क्या है घर वाले के फैमिली से अदबन गुजारिश है ऐसे सभी भड़काओ बात में आओ को तुम ना कहते भी जरा डाउट दिखा तो हम ना डायरेक्ट फोन करके पूछ सकते हैं। और एक बात हमें जाने के टेम्पो पूरा सर्च करके भेजते तो जब हमें कितना कपड़े सब भी अब पढ़ा लिखा आता आदमी दिमाग में नंबर बिठा ले आता तो उसका तो हमें वेटनर डाल को तो हमें उसका बैंड वॉश कर नहीं सकते। तो ये एक बात बोलना चाहता हूँ मजीद। और एक बात क्या है तो मजीद भाई जैसा कि गोरी पड़ला के इमरान भाई हो गए, आरिफ भाई हो गए, उन्होंने सभी क्या कर रहे, आरिफ इरफान भी उन्होंने सभी क्या कर रहे हैं हमारे ताहा को पहले खुद हम ना फोना करते थे, इमरान भी आपको भी ही ताहा मदरसे को जो अरीब भाई के बेटे है ना उनको भी, और उन्होंने कहते कि गरीबों को देखने नहीं सकते नशे के, उन्होंने भी जरा मेहनत कर ले चलिए, उनसे भी अदबंद हाथ जोड़ को मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ तुम्हारे गोरी पड़ला के अंदर भी ऐसा एक इदारा खोलने वाले को मैं गुजारिश कर रहा हूँ। हो ना तो हमें कहाँ तुम्हें बुलाती है, कैसा चलाना क्या चलाना वो सभी आइडिया पूछे तो भी इंशाल्लाह हमें मौत तक के काम के वास्ते रेडी है। और उन्होंने भी यहाँ ले लेगा भी डाल सकती। अल्लाह ताला जिसे माल व दौलत से नवाज को है हर एक मोहल्ले के अंदर नशों का नाम और निशान मिटा डालना को हमारा ये मकसद लेको चल रही मजीद भी पूरे
आवाम से बोल रहा हूँ मैं। बॉम्बे बॉम्बे हैदराबाद तो इतना गलीज हो गया है, वहां जोर वहां का तक मर्डर करता रही, क्या क्या की हो रहा। हमारा भी एक जने उन्होंने ऑफर दिए थे, हमारे हैदराबाद में भी खोलो को कोई एक बच्चा आको अच्छा होको गया, उन्होंने खोलो को बोले अब उतनी दूर जाना आना क्यों, तो वहां के आको हमने साथ दिया तो हमें साथ देती, समझ रही है। अब वहां भी खोले थे काम, मुसलमान की आबादी, गैर नौ मुस्लिम हिंदू भाइयों की आबादी, कहाँ का नशा का आम है, पूरी जगह बैंड हो जाना, नशों का नामो निशान नहीं है ना, उतना मैं बोलना चाहता हूँ। अब जैसा कि पुलिस डिपार्टमेंट भी डोटी करने भी रात में पूरा सर्च कर रही, टूल्स रखले को फिर रही, क्या क्या कर रही की को, ऐसा ये सभी पुलिस डिपार्टमेंट को भी सल्यूट मेरा, वाकई काम कर ले को जा रही बेस्ट को तुम ही ऐसा करते गए तो पूरा अवेयरनेस को हमें क्राइम होने से किसी की जान जाने से बच सकती, किसी की चीज छीन नशे की हालत में चुराने से बच सकती, ऐसा सभी है किस्सा। तो आप तमाम लोगों से मैं कहना चाहता हूं, अगर आपको इनकी बातें समझ में आ रही है तो आप इनको स्क्रीन पर जो नंबर दे रहे हैं उस नंबर पर आप कॉल कीजिए, कॉल कर आगे की जो भी डिटेल है आप इनसे ले सकते हैं। जो हमारे एक भाई बैठे हैं वेणुगोपाल सर, उनसे भी बात करते हैं, जानते हैं कि इनके मजहब के भी जब लोग यहाँ पर आते हैं तो ये किस तरीके से देखते हैं, क्योंकि यहाँ पर हिंदू मुसलमान दोनों मजहब के लोग रहते हैं, तो इसमें कहीं ना कहीं कुछ ना कुछ थोड़ा प्रॉब्लम हो सकता है, तो उसको किस तरीके से हैंडल करेंगे। और ये भी मैं कहना चाहता हूं, ये भी एक एडिक्शन, यानी कि कई साल इन्होंने बताया था कि कई साल ये भी एडिक्ट में रहे, उसके बाद जाकर जो है ये सुधरने के बाद आज इस इदारे में यहाँ पर जिम्मेदारी लेकर जो है काम कर रहे हैं। इन्हीं की जुबानी सुनते हैं इनका क्या था और आगे ये क्या करना चाहते हैं इस इदारे के जरिए से। सर ಹೇಳಿ ಸರ್। ಈಗ ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಮಾರಮ್ಮ ತಾಯಿ ಭಕ್ತ ಗೌರಮ್ಮನ ಮಗ ವೇಣುಗೋಪಾಲ ರೆಡ್ಡಿ ಸಿ ಅಂತ. ಎಎಪಿಕಿ ಆವಾಜ್ ಚಾನಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ, ನಮಸ್ಕಾರ. ಸರ್ ಹೇಳಿ ಸರ್. ಈಗ ಡಿ ಅಡಿಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಬರೀ ಮುಸಲ್ಮಾನರು ಅಲ್ಲ, ಬರೀ ಹಿಂದೂ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಜಾತಿಯವರು ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಇಬ್ರಿಗೂ ಸೇರ್ಸ್ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ಕೆಲವು ಕಡೆ ಏನಿದೆ ಬರೀ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಇರ್ತಾರೆ, ಕೆಲವು ಕಡೆ ಮುಸ್ಲಿಂಗೆ ಇರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನೀವು ಸೇರ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಇದು ಹೆಂಗ್ ಅನಿಸ್ತು ನಿಮ್ಗೆ ಸೇರ್ಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ? ಈಗ ಮಾಲೂರಲ್ಲಿ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದೀರಲ್ಲ, ಹೌದು, ನೀವು ಒಂದು ಅಡಿಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ರಿ, ಏನಾಗತ್ತೆ ಅಡಿಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಏನೇನ್ ಫೇಸ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಜನಗಳಿಗೆ ಹೇಳಿ ಸರ್. ಸರ್ ಹೇಳ್ತೀನಿ. ಈಗ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸೇರ್ಕೊಂಡು ಕರ್ನಾಟಕ ಡಿ ಅಡಿಕ್ಷನ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಹಿಂದೂ ಅನ್ನೋದು ಮುಸ್ಲಿಂ ಅನ್ನೋದು ಕಂಡಿಡ್ದವ್ರು ಯಾರು? ನನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ನನಗೆಲ್ಲ ಒಂದೇ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರು, ಅಕ್ಕ ತಂಗಿರ್ ಸಮಾನ, ಹಿಂದೂ ಆಗ್ಲಿ, ಮುಸ್ಲಿಂ ಆಗ್ಲಿ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಿರ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನೊಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಆಲ್ಕೋಹಾಲಿಕ್. 26 ವರ್ಷ ಕುಡ್ಕೊಂಡು ತಿನ್ನೋಕ್ ಅನ್ನ ಇಲ್ದಿರ, ಮಲ್ಗೋಕ್ ಜಾಗ ಇಲ್ದಿರ, ಹಾಕೋದಕ್ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ದಿರ, ಸ್ನಾನ ಮಾಡಕ್ ನೀರ್ ಇಲ್ದಿರ, ಕೆಳಗೆ ಹಾಕೊಳಕ್ ಇಲ್ದಿರ, ಒಜ್ಕೊಳಕ್ ಇಲ್ದಿರ, ಫುಟ್ಪಾತ್ ಅಲ್ಲಿ, ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ, ಮೋರಿಗಳಲ್ಲಿ, ಮಶಾಣಗಳಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದಾಗ ನನಗೆ ಹಿಂದೂಗಳು ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಿದ್ದಾರೆ, ಮುಸ್ಲಿಂ ಅವರು ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಅವರು ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಬಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟು, ಎಲ್ಲಾ ಮತಸ್ಥರು ನನಗೆ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿರೋದಂದ್ರೆ ಅವರು ಮುಸ್ಲಿಂ, ನಾನು ಹಿಂದೂ, ಇವರು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಅನ್ನೋ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ. ಇರೋದು ಒಂದೇ ಧರ್ಮ, ಮಾನವ ಧರ್ಮ. ಅದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವಿಬ್ರು ಸೇರಿ ಈ ಸಂಸ್ಥೆನ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಜನಗಳು ಬರ್ತಾರೆ, ಅದನ್ನ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಂಗೆ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಸರ್ ನೀವು? ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಯಾವಾಗ ಈ ಅಡಿಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ಅವ್ರು ಯಾರು, ಅವ್ರು ಏನು ಏನು ಮಾಡಕ್ಕೆ ಅವರು ಸಿದ್ಧ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಸರ್, ಇದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಗಳಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡು, ಟಿವಿನಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡು, ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ಕೊಂಡು, ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ನಡೆಸೋ ಸಂಸ್ಥೆ ಅಲ್ಲ. ಇದು ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಅನುಭವ. 26 ವರ್ಷ ಪಡಬಾರದು ಪಾಡೆಲ್ಲ ಪಟ್ಟೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ರೂಪಾಯಿ, 2 ರೂಪಾಯಿ, 5 ರೂಪಾಯಿ ಈ ತರ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಪ್ರಪಂಚ ಏನಾದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನನ್ನ ಮನೆಯವ್ರು ಏನಾದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಫಸ್ಟ್ ನನಗೇನ್ ಬೇಕು? ಕುಡಿಬೇಕು, ಕುಡ್ದಿರೋ ನಿಶಾ ಬೇಕು. ಜನಗಳು ನೀವು ಹೊಡಿತೀರಾ ಹೊಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಬೈತೀರಾ ಬೈಕೊಳ್ಳಿ, ನನ್ಗೇನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು? ಕ್ವಾರ್ಟರ್ ಬಾಟ್ಲ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಈ ಸೆಕೆಂಡ್ ಕುಡ್ದ್ಬಿಟ್ಟು ಸತ್ತೋಗ್ಬಿಡೋಣ ಅನ್ನೋ ಮನಸ್ಥಿತಿ ನಂದಿತ್ತು. ನಾನು ಈ ತರ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿ ಇಲ್ಲಿ ಕುಂತ್ಕೊಬೇಕಂದ್ರೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಸಾವಿದೆ, ಒಡಹುಟ್ಟಿದವ್ರ ಕಣ್ಣೀರಿದೆ, ಅವಮಾನ, ನಾಚಿಕೆ, ಅಸಹ್ಯ ಇದೆಲ್ಲ ಪಟ್ಟು ಕೊನೆಗೆ ಕುಡಿತದಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಆಚೆ ಬಂದು ಜೀವನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆನೆ ನನಗ್ ದಾರಿ ತೋರಿಸ್ತವ್ರು 6 ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಮರೆಯೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕುಂತ್ಕೊಂಡು ನಿಮ್ ಮುಂದೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅನ್ನೋದು ಕಾರಣ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ.
ಎರಡನೇದು, ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಎಷ್ಟು ಮುಖ್ಯನೋ ನನ್ನ ಅಣ್ಣ ಬಾಬು ರೆಡ್ಡಿ ಅವರು ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯ. ಮೂರನೇದು, ನಾನು ನಂಬಿರೋ ದೇವರು. ನಾಲ್ಕನೇದು, ನಾನು ಮದುವೆ ಆಗಿರೋ ನನ್ನ ಮಡದಿ ಕಲಾವತಿ. ಐದನೇದು, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಮಾನಸ, ಧನುಶ್ರೀ, ಮನುಶ್ರೀ. ಆರನೇದು, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಹಣ. ಕುಡ್ತಾ ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಮಂತ ಕುಡ್ಕನೇ ಕುಡ್ತಾ ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂದ್ರೆ ನೀವು 4 ಜನಕ್ಕೆ ಈ ಮೆಸೇಜ್ ನ ತಲುಪಿಸ್ಬೇಕು. ಕುಡಿಯೋದ್ರಿಂದ ತಂದೆ ತಾಯಿನ ಕಳ್ಕೊಂಡ್ರಿ, ಒಡಹುಟ್ಟಿದವರು ಪ್ರೀತಿ ಕಳ್ಕೊಂಡ್ರಿ, ಎಲ್ಲರೂ ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕಳ್ಕೊಂಡು ನೀವು ಯಾಕೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ನೀವು ವಿದ್ಯಾವಂತರಾಗಿ ಯಾಕೆ ನೀವು ಜೀವನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರಿ? ಬನ್ನಿ ಸಂಸ್ಥೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶೇಖ್ ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕುಂತ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕರೆಸ್ಕೊಂಡಿರೋ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ದೊಡ್ಡ ಕಡತೂರು MM ಹರೀಶ್ ಅವರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಜೀವನದಲ್ಲಿ ನನ್ನ ಜೀವನ ಇಷ್ಟೇ, ಏನು ಬೇಡ, ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಸಾಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ಬೇಕು. ಆದ್ರೆ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನನ್ನಂತ ಕುಡುಕ ಎಲ್ಲ, ನನ್ನಂತ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಡಿಫೆಕ್ಟ್ ಯಾರು ಇಲ್ಲ. ಅದನ್ನೆಲ್ಲನು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೋಸ್ಕರ ಬದಲಾಗ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನನಗೋಸ್ಕರ ನಾನು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರೋದು ನರಜನ್ಮ ತುಂಬಾ ಪವಿತ್ರವಾಗಿರೋ. ಇನ್ನು ನಾನು ಕುಡಿದು ಸತ್ತೋದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ನನ್ನಂತವನು ಕುಡಿಯೋದು ಬಿಟ್ಟಿದ್ದೇನೆಂದ್ರೆ ನನ್ನ ಊರು ಲಕ್ಕೂರಲ್ಲಿ 40 ಜನ ಬಿಡ್ತಾರೆ. 40 ಜನ ಬಿಟ್ರೆ ಮಾಲೂರು ತಾಲೂಕಲ್ಲಿ 400 ಜನ ಬಿಡ್ತಾರೆ. ಈ ತರ ಒಬ್ರಿಂದ ಒಬ್ರಿಗೆ ಮೆಸೇಜ್ ಹೋಗಿ ದುಡ್ಡಿಂದ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ದುಡ್ಡುಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದಲ್ಲ. 4 ಜನ ವೇಣುಗೋಪಾಲ್ ರೆಡ್ಡಿ ಅವ್ರು ಕುಡಿಯೋದ್ರಿಂದ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡ್ರು ಕುರುಗಿ ಅಂತ ಬೇರೆ ಕುಡುಕರು ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ತೀರ್ಕೋಬಾರ್ದು, ಬೇರೆ ಒಡಹುಟ್ಟಿದವ್ರ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರಬಾರ್ದು, ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಈ ಸಂಸ್ಥೆನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಆಗ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಸಪೋರ್ಟ್ ಆಗ್ಲಿ ಯಾವುದೂ ಇರಲ್ಲ. ಇದರಲ್ಲಿರೋದು ಒಂದೇ ಒಂದು ವಿಷಯ, ಕುಡ್ತಾ ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅಡಿಕ್ಷನ್ ಇಂದ ದೂರ ಇದ್ದು ಜೀವನ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಇದೀವಿ ಹೊರತು ಯಾವುದೇ ದುಡ್ಡಿಗೆ ಆಸೆ ಪಟ್ಟಲ್ಲ. ಇದೇ 20 ದಿನದಿಂದ ನಾನೆಲ್ಲೋ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಾನು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅಣ್ಣ, ನಿಮಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿತ್ತು, ನೀವು ಯಾಕೆ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಬಂದು ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಯಾಕೆ ನೀವು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಆಗ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದೆ. 1 ಸರ್ತಿ 2 ಸರ್ತಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಬೇಡ ಅವಾಗಪ್ಪ, ಅದೆಲ್ಲಾನು 20 ವರ್ಷ ಒಳಗೆ ಇದ್ದಿದ್ದೆ, ಈಗಲೇ ತಲೆ ಕೆಟ್ಟೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ತಲೆಗೆ ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಯಾಕೆ ಅಂತ. ಇಲ್ಲಣ್ಣ ನೀವು ಬರ್ಲೇಬೇಕು ಅಂತ ಇವತ್ತು ನಿಮ್ ಮೀಡಿಯಾ ಮುಂದೆ ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಇರೋದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ದೊಡ್ಡ ಕರ್ತೂರು MM ಹರೀಶ್, ನನ್ನ ಪ್ರಾಣ ಸ್ನೇಹಿತ, ನನ್ನ ಒಡಹುಟ್ಟಿದ ತಮ್ಮ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಸರ್? ಕುಡಿಯೋದ್ರಿಂದ ಏನಾಕೋ, ನನ್ನ ಮಗ ಕುಡ್ದು ಜೀವನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ, ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಸೇರಿ ಜೀವನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ ಅಂತ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಎಲ್ಲರ ಹತ್ರ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅದು ತಪ್ಪು. ಯಾವುದೇ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬಂದು ನನ್ನ ಕೈಕಾಲು ಕಟ್ಟಾಕ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಬಾಯಿ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಅದರಲ್ಲಿ ಆಲ್ಕೋಹಾಲ್ನ ಅಟ್ಟಲ್ಲ. ನನಗೆ ಕುಡಿಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ನಾನು ಕುಡಿತೀನಿ. ನಾನು ಕುಡಿಬಾರ್ದು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕುಡಿಯೋಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ. ಸೊ ಡ್ರಿಂಕಿಂಗ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಎ ಮೈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ಮೈ ಥಿಂಕಿಂಗ್ ಈಸ್ ಮೈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಳಿದ್ದಾರೆ, ತಂದೆ ತಾಯಿ ಇದ್ದಾರೆ, ಬೆಳಗಿನ ಸಾಯಂಕಾಲ ತನಕ ಕೆಲಸ ಮಾಡ್ದ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ, ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಅಂತ ಈ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ನಾನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೆಟ್ಟ ಸ್ನೇಹಿತರ ಜೊತೆ ಸೇರಿ ನಾನು ಕುಡಿಯೋಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ಕುಡಿದು ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ನೋವು ಕೊಡಲ್ಲ, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ನಾನು ದೂರ ಮಾಡ್ಕೊಡಲ್ಲ. ಇದಕ್ಕೇನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ, ನನ್ನ ಜೀವನ ಯಾವ ತರ ಇರ್ತದೋ, ನನ್ನ ಜೀವನ ಯಾವ ತರ ಇರಬೇಕು ಅಂದ್ರೆ, ನನ್ನ ಯೋಚನೆ ಯಾವ ತರ ಇರ್ತದೋ ನನ್ನ ಜೀವನ ಆ ತರ ಇರ್ತದೆ. ದೇವರು ಹಣೆ ಬರ ಸರಿಯಾಗಿ ಬರ್ದಿರ್ತಾನೆ. ಈಗ ಇಷ್ಟು ದಿನ ನಾನು ಕುಡಿಯೋವಾಗೆಲ್ಲ ಹಣೆ ಬರಹ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡೆ ಆಚೆ ಹೋದಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೂ 2 ಆಪ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ದೇವರು. ಒಂದು, ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಪಾಲನೆ ಮಾಡಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿರು, ತಂದೆ ತಾಯಿ, ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು, ಒಡಹುಟ್ಟಿದವರು, ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತರ ಚೆನ್ನಾಗಿರುವಂತ ಒಂದು ಆಪ್ಷನ್. 2ನೇ ಆಪ್ಷನ್, ಮನೆಯವರು ಈ ತರ ನನ್ನ ಒಳಗೆ ತಂದಾಕ್ಬಿಟ್ರು ಅಂತ ಕೋಪ ದ್ವೇಷ ಎಲ್ಲ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಹಾಳಾಗುವಂತ ದೇವ್ರು 2 ಆಪ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸೊ ನಾನು ಯಾವ ಆಪ್ಷನ್ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನೋ ನನ್ನ ಜೀವನ ಆ ತರ ಸರ್. ನಾನು ನಿಜ ಹೇಳ್ತೀನಿ, ಸುಳ್ಳು ಹೇಳಲ್ಲ. ತಿನ್ನೋ ಕನ್ನ ಇಲ್ದಿದ್ದಾಗ ನಾಯಿಗಳು ತಿಂತಾ ಇರೋ ಅನ್ನ ತಿನ್ನೋದು, ಹೊಟ್ಟೆ ಹಸುವು ನಾಯಿಗಳು ತಿನ್ನೋ ಅನ್ನ ತಿನ್ನೋದು, ಕುಷ್ಠರೋಗದವರು ದೊಡ್ಡ ರೋಗರು ತಿನ್ನೋ ಅನ್ನ ತಿನ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಇವತ್ತು ಉಳ್ಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಕುಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಸಿಕ್ಕಲ್ಲ ಅಂತ ತಂದೆ ತಾಯಿ, ಅಂತ ಒಡಹುಟ್ಟಿದ ಅಣ್ಣ, ಅಂತ ಹೆಂಡತಿ, ಅಂತ ಮಕ್ಕಳು ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರು. ತಂದೆ ತಾಯಿನ ಕಳ್ಕೊಂಡೆ, ಇವತ್ತು ನನ್ನ ಹೆಂಡತಿನಲ್ಲಿ ನನ್ನ ತಾಯಿನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಜೀವನ ತಾಯಿ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟರು,
ವಿದ್ಯೆ ಕೊಟ್ರು, ಬೆಳೆಸಿದ್ರು, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು. ನನ್ನಿಂದ ಕೊರ್ಗಿ ತೀರೋದು. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾನು ಯಾವ ತರ ಇರ್ಬೇಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವ ತರ ಗೌರವ ಇಟ್ಕೊಬೇಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂತ ಪಾಠ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದು ನನ್ನ ಎರಡನೇ ತಾಯಿ, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಸರ್? ದೇವರು ಕುಡ್ದು ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಯಾವುದೇ ಹಣೆ ಬರಲ್ಲ. ನಾನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ತಪ್ಪುಗಳಿಂದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗ್ತವೆ. ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನಾನು ದೇವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಕುಡಿಯೋದು ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡ್ತೀನಿ, ತಂದೆ ತಾಯಿಗೋಸ್ಕರ ಕುಡಿಯೋದು ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡ್ತೀನಿ, ಒಡಹುಡ್ದವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಕುಡಿಯೋದು ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡ್ತೀನಿ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೋಸ್ಕರ ಕುಡಿಯೋದು ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಅದು ತಪ್ಪು. ನನಗೋಸ್ಕರ ನಾನು ಕುಡಿಯೋದು ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಕುಡಿಯೋದು ಬಿಡಕ್ಕಾಗೋದು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಅಲ್ಲಿ ಬೆಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರೆ ಇರುವೆಗಳ ನೊಣಗಳು ಬರ್ತವೆ. ಅಲ್ಲಿ ಬೆಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಇರುವೆಗಳಿಲ್ಲ, ಬೆಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇರುವೆನೂ ಬರಲ್ಲ, ನೊಣನೂ ಬರಲ್ಲ. ಅದೇ ತರ ನನ್ನ ಜೀವನ. ನಾನ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನನ್ನ ಹತ್ರ 10 ಜನ ಬರ್ತಾರೆ, ನಾನ್ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾರು ಬರಲ್ಲ. ಸೊ ದಟ್ ಇಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಲೈಫ್. ಸರ್, ಈಗ ಇದು ನಡೆಸ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆ, ಹೌದು. ಈಗ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ಸರ್? ಸರ್ ನಾವಿರ್ತೀನಿ, ನಮ್ಮ ತಮ್ಮ ಅವರಾದಂತ MM ಹರೀಶ್ ದೊಡ್ಡಕರ್ತೂರ್ ಅವ್ರು ಇರ್ತಾರೆ, ಮಂಜಣ್ಣ ಅವ್ರು ಇರ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಬ್ರದರ್ ಅವರು ಇವರು ಇರ್ತಾರೆ. ಇದು ಒಬ್ಬರಿಂದ ನಡೆಸೋದಂತಲ್ಲ. ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಏನ್ ಹೇಳ್ತದೆ ಅಂದ್ರೆ, ಒಂದು ಯೂನಿಟಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಗುಂಪಿನ ಶಕ್ತಿ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಕ್ ಸರ್. ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ಆಲ್ಕೋಹಾಲಿಕ್ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಸಹಾಯ ತಗೋಬೇಕು. ಇನ್ನೊಬ್ಬರು ಸಹಾಯ ತಗೊಂಡ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಬರಬೇಕು. ಇದರಲ್ಲಿ ಕೋಪ, ದ್ವೇಷ, ಅಹಂಕಾರ ಅನ್ನೋದು ಬಿಡಬೇಕು. ನಾನು ಅನ್ನೋದು ಬಿಡಬೇಕು, ನಾವು ಅನ್ನೋ ಭಾವನೆ ಬರಬೇಕು. ಹಿಂದೂ ಆಗ್ಲಿ, ಮುಸ್ಲಿಂ ಆಗ್ಲಿ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಿರ್ಲಿ, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಒಡಹುಟ್ಟಿದವರು. ನಮ್ದು ಒಂದೇ ಜಾತಿ, ಒಂದೇ ಧರ್ಮ, ಮಾನವ ಧರ್ಮ ಅಂತ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಅವರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಶ್ರಮ, ಕಣ್ಣೀರು, ದುಃಖ, ನೋವು ಎಲ್ಲ ಇದೆ. ಇದೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇದನ್ನ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ದುಡ್ಡುಗೋಸ್ಕರ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಬದಲಾಗಿದ್ದೀವಿ, 4 ಜನ ಬದಲಾದ್ರೆ ಅವ್ರ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು, ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿರ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಅಂದ್ರೆ, ನಾನು ಕುಡಿತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಎತ್ತ ತಾಯಿಗೆ ಹುಟ್ಟಿಸಿರೋ ತಂದೆಗೆ ಒಂದೊತ್ತು ಊಟ ಹಾಕಿ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು. ಬೇರೆಯವರಿಗೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರಬಾರದು. ನಿಮ್ಮ ಉದ್ದೇಶ? ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಉದ್ದೇಶ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಜನ ಇರ್ಲಿ, ಪೊಲೀಸ್ ಸಹಕಾರ ಇರ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಸಹಕಾರ ಇದೆ ಸರ್? ಎಲ್ಲಾರು ಸಹಕಾರ ತಗೊಂಡೇ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಸರ್. ಈ ಜಾಗ ಎಲ್ಲಿ ಬರತ್ತಣ್ಣ ಇದು? ಸರ್ ಈ ಜಾಗ ಬರೋದು ಮಾಲೂರು ಟೇಕಲ್ ರೋಡ್, ಕಾಳಿಕಾಂಬ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ರ, ಬಿಗ್ ಬಾಸ್ಕೆಟ್ ಆಪೋಸಿಟ್ ಬರುತ್ತೆ. ಮಾಲೂರು ತಾಲೂಕು, ಕೋಲಾರ ಡಿಸ್ಟಿಕ್, ಕರ್ನಾಟಕ. ಮೇನ್ ರೋಡ್ ಅಲ್ಲೇ ಇದೆ, ಮೇನ್ ರೋಡ್ ಪಕ್ಕನೆ. ಮಾಲೂರು ಕೋಲಾರ ಮೇನ್ ರೋಡ್ ಪಕ್ಕನೆ, ಬಿಗ್ ಬಾಸ್ಕೆಟ್ ಪಕ್ಕನೆ ಇರೋದು, ಕಾಳಿಕಾಂಬ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಈ ಕಡೆ ಇರೋದು. ಈಗ ಜನ ಹುಡುಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಜಾಗ ಸಿಕ್ಕಲ್ಲ. ಈಗ ನಿಮ್ ನಂಬರ್ ನಾವು ಸ್ಕ್ರೀನ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರೆ ನೀವು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು ಎತ್ತುತ್ತೀರಾ ಸರ್? 24x7 ಯಾವ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು ದುಡ್ಡಿರೋರೇ ಬೇಕು ಅನ್ನೋದಲ್ಲ, ದುಡ್ಡಿಲ್ದಿದ್ದವ್ರನ್ನು ಕರ್ಸ್ಕೊಂತೀವಿ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಇದು ಕೇಳಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಕೇಳಕ್ ಚೆನ್ನಾಗ್ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ, ದುಡ್ಡು ಇಲ್ದವ್ರಿಗೂ ನಾವು ಇಟ್ಕೋತೀವಿ ಅಂತ. ಹೌದು. ಆಮೇಲೆ ದುಡ್ಡು ಮಾಡಕ್ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆತರ ಬಹಳ ಜನ ಇದಾರೆ. ಹೌದು, ಬಹಳ ಜನ ಇದಾರೆ. ಸರ್ ಆತರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮೊದ್ಲು ಮಾಡ್ತಾರೆ ಒಂದು. ಸರ್ ಈಗ ದುಡ್ಡಿದ್ರು ಇಲ್ಲಿದ್ರು ಹಾಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಫಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎರಡನೇದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ದುಡ್ಡು ಬರ್ತಾ 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 ಬರೀ ದುಡ್ಡಿರೋರ್ನೇ ಹಾಕೊಳಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನೀವ್ ಹೇಳಿದ್ರಿ. ಆದ್ರೆ ನಾನು ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ, ಕಿವಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ. ಅಂತವ್ರು ಇರ್ಬೋದೇನೋ ನನಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಉದ್ದೇಶ ಅವಾಗ್ಲೇ ಹೇಳಿದೆ, ಯೂಟ್ಯೂಬ್ ನೋಡೋ, ಟಿವಿ ನೋಡೋ, ಪೇಪರ್ ಹೊತ್ಕೊಂಡು ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ಒಂದು ತುತ್ತು ಅನ್ನಕ್ಕೆ ವರ್ತೂರ್ ಹತ್ರ ಧರ್ಮರಾಯ ಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನ ಓಪನ್ ಮಾಡಿದಾಗ ಫುಲ್ ಕುಡಿದ್ಬಿಟ್ಟು ವರ್ತೂರ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಹತ್ರ ಬಿದ್ದಿದ್ದೀನಿ. ಹೊಟ್ಟೆ ಹಸು, ರಾತ್ರಿ 2 ಗಂಟೆ ಟೈಮ್. ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ರ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಊಟಗಳು ತಿನ್ಬಿಟ್ಟು ಎಲೆಗಳು ಬಿಸಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ, ಹೊಟ್ಟೆ ಹಸು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಕ್ ತಾಕತ್ತಿಲ್ಲ. ವರ್ತೂರ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಇಂದ ಆ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕ ಈ ತರ ಅನ್ಕೊಂಡೋಗಿ ಆ ದೇವಸ್ಥಾನ ಪ್ರಸಾದ ತಿನ್ಬಿಟ್ಟು ಆಚೆ ಬಿಸಾಕಿದ್ರು. ನಾಯಿಗಳು ತಿಂತ ಇತ್ತು. ಆ ನಾಯಿಗಳು ಓಡ್ಸೋಕ್ಕೂ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ. ಹೋಗ ಆ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿರೋ ಎಲೆಗಳೆಲ್ಲ ನಾಯಿಗಳು ನಾಲ್ಗೆಯಿಂದ ನೆಕ್ಕಿರ್ತಾವಲ್ಲ, ಆ ಅನ್ನದ ಕಾಳು ಎತ್ಕೊಂಡು ತಿನ್ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಬದುಕಿರೋದು ಸರ್. ನಾನು ಊಟದ ಬೆಲೆ ಏನಂತ ನನಗ್ ಗೊತ್ತು ಸರ್. ಈಗ ಜನಗಳಿಗೆ ಏನ್ ಹೇಳಕ್ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾರೆ ಸರ್? ಜನಗಳಿಗೆ ಹೇಳಕ್ ಒಂದೇ ಇಷ್ಟ ಪಡೋದು, ನಾನು
ಕುಡ್ತಾ ಬಿಡಿ, ಜೀವನ ಮಾಡಿ. ಯಾರಿಗೋಸ್ಕರನೋ ಬದುಕ್ತೀನಿ, ಯಾರಿಗೋಸ್ಕರನೋ ಕುಡಿಯೋದ್ ಬಿಡ್ತೀನಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ನಿನಗೋಸ್ಕರ ನೀನು ಕುಡಿಯೋದ್ ಬಿಡು. ನೀನ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ನಿನ್ನ ಸಂಸಾರ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತದೆ, ಸಂಸಾರ ಚೆನ್ನಾಗಿದ್ರೆ ಬೀದಿ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತದೆ, ಬೀದಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ರೆ ಊರ್ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತದೆ, ಊರ್ ಚೆನ್ನಾಗಿದ್ರೆ ದೇಶನೇ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತದೆ. ನೀನೇ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಸರಿ ಇಲ್ಲ. करेक्ट। तो जैसे कि आप लोगों ने सुना, यहाँ पर दोनों जनों की जो बातें हैं वो आप सभी ने सुना। इन लोगों का मकसद है कि खाली पैसा बनाना नहीं है, लोगों की मदद करना। ये खुद एक्सपीरियंस कर चुके हैं, ये कई साल जो है ऐसे इदारों में रहकर जो है काम कर चुके हैं। ये खुद का एक्सपीरियंस है इनका, तकरीबन 25 या 26 साल बताए। ये खुद नशे के आदी थे, ये सब छोड़कर जो है अब जो कौम के जो बच्चे हैं, जो लोग भी जो डी एडिक्शन में मुब्तला हो रहे हैं, उनको हेल्प करने के लिए, यानी कि मदद करने के लिए बहुत ही कम कीमत में यहाँ पर लोगों को ये ट्रीटमेंट भी दे रहे हैं, डॉक्टर की ट्रीटमेंट दे रहे हैं, और यहाँ पर अच्छी खाने की फैसिलिटी, हर चीज की भी शुरुआत में जो है कमी फैसिलिटी होती है। आते आते ये भी इसकी फैसिलिटी बढ़ाएंगे और लोगों को हेल्प भी करेंगे। आपसे मैं गुजारिश करता हूं कि स्क्रीन पे दिया हुआ नंबर आप उनसे कॉल कीजिए, का नंबर यहां पर रहेगा। कॉल करने के बाद में आपको पता चलेगा कि यहाँ का लोकेशन क्या है, आप सारी जानकारी इनसे ले सकते हैं। और इस वीडियो को जो है ज्यादा से ज्यादा फॉरवर्ड कीजिए, क्योंकि जो लोग भी इस ऐसे इदारों को ढूंढ रहे हैं उन तक ये वीडियो पहुंचाएंगे तो उनको सहूलत होगी। ये बैंगलोर से बिल्कुल तकरीबन ये 40 से 50 किलोमीटर की दूरी पर है, मालूर के अंदर ही है, सिटी में ही, मालूर कोलार मेन रोड में ही है। तो आप इनको कॉल कर जो है आप आगे की जानकारी ले सकते हैं।